मंडळी, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलेला दिसून येतोय. आजच्या घडीला युद्धाचा 33वा दिवस असून हे युद्ध आता मिडल ईस्ट मधल्या लष्करी ताणपुरतं मर्यादित न राहता आता आयटी सेक्टर आणि इकॉनॉमिक गोष्टींवर येऊन थांबलंय. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यासाठी जो 5 दिवसांचा पॉज दिला होता, त्यामागचा मुख्य उद्देश अंतर्गत वाटाघाटींना वेळ देणं हा होता. मात्र याच काळात अमेरिकेनं आपलं सैन्य आणि नौदलाची जहाजं इराणच्या दिशेनं रवाना करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे इराणचा संताप अनावर झालेला दिसून येतोय. त्यात इस्रायल आणि इराण यांच्यात मिसाईल हल्ले सुरू असतानाच काल इराणने अमेरिकेला जो अल्टिमेटम दिला आहे, त्यामुळे सगळ्यांना असं वाटू लागलंय की इराण आता काहीतरी मोठी हालचाल करणार आहे. या कालच्या घडलेल्या घडामोडीत इराणने अमेरिकेला काय अल्टिमेटम दिला, इराणने कोणत्या आयटी कंपन्यांना टार्गेट करू असं सांगितलं, त्यावर अमेरिका मोठी ऍक्शन घेईल का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, गेल्या 24 तासातील घडामोडींवर नजर टाकली तर इस्रायल हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या पायाभूत सुविधांवर आणि एअर बेसेसवर भीषण हल्ले केले आहेत. केवळ इराणच नाही तर लेबनॉनमधील बैरूतमध्येही इस्रायली क्षेपणास्त्रांनी धुमाकूळ घातलाय. तिथे हिजबुल्लाच्या वरिष्ठ कमांडरला लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचाही बळी गेलाय. दुसरीकडे इराणनेही हार मानलेली नाहीये. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने उघडपणे अमेरिकेला इशारा दिलाय की जर त्यांच्या नेत्यांच्या हत्या थांबल्या नाहीत तर ते गुगल, ऍपल आणि मेटा सारख्या दिग्गज अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करतील. इराणच्या पाठिंब्यावर असलेल्या हुती दहशतवाद्यांनी आणि इतर गटांनी कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ले करून तेथील इंधन टाक्या उडवून दिल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण आशियातील इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासोबत म्हणजे अमेरिकेची भूमिका युद्धात अत्यंत महत्वाची आणि तितकीच आक्रमक राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटलंय की हे युद्ध येत्या 2-3 आठवड्यात संपुष्टात येऊ शकतं. इराणवर जास्तीत जास्त दबाव निर्माण करून तिथली राजवट बदलणं किंवा त्यांना अण्वस्त्र करारासाठी गुडघ्यावर आणणं हा अमेरिकेचा मुख्य उद्देश असल्याचं दिसून येतं. मात्र इराणने ज्या पद्धतीने अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांना आणि मित्र राष्ट्रांना टार्गेट केलंय, ते पाहता हे युद्ध इतक्या लवकर संपेल असं वाटत नाही. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता काल रात्री इराणने अमेरिकेला गुगल, ऍपलसह अमेरिकेच्या 18 कंपन्यांवर हल्ला करू असा इशारा दिला. इराणने हा टोकाचा इशारा देण्यामागे काही अत्यंत गंभीर कारण आहेत. इराणच्या दाव्यानुसार गेल्या काही महिन्यात त्यांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या ज्या टार्गेट हत्या झाल्या, त्यामध्ये या अमेरिकन कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा थेट हात आहे. इराणचं म्हणणं आहे की अमेरिकन गुप्तचर संस्था आणि इस्रायलचं लष्करी दल या 18 कंपन्यांनी विकसित केलेल्या AI, डेटा अॅनालिटिक्स आणि सॅटेलाइट माहितीचा वापर करून इराणच्या नेत्यांचा अचूक माग काढत आहेत. विशेषतः गुगल, ऍपल आणि मेटा सारख्या कंपन्यांचा डेटा वापरून लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे आणि त्या माहितीच्या आधारे ड्रोन हल्ले केले जातात, असा इराणचा गंभीर आरोप आहे. त्यात खामेनी यांच्या मृत्यूमध्ये देखील या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरने महत्वाची भूमिका बजावली, असा इराणचा ठाम विश्वास आहे. त्यात अमेरिकेने जमिनीवर उतरवलेलं सैन्य, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे पाठवलेली USS जॉर्ज बुश युद्धनौका, त्यामुळं इराणने हा इशारा दिल्याचं बोललं जात आहे. इराणने ज्या 18 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, त्यात जगातील सगळ्यात प्रभावशाली तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील नावांचा समावेश आहे. या यादीत गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यासारख्या टेक कंपन्या आघाडीवर आहेत. इराणच्या मते या कंपन्यांचे क्लाउड सर्व्हिसेस आणि डेटा ट्रॅकिंग सिस्टीम हे अमेरिकन लष्कराचे हिडन आयज आहेत. याशिवाय अमेझॉन, इंटेल, IBM, ओरॅकल आणि सिस्को यासारख्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. इराणने केवळ सॉफ्टवेअर कंपन्याच नाही तर प्रत्यक्ष लष्करी ताकद पुरवणाऱ्या बोईंग, जनरल इलेक्ट्रिक आणि पालांटीर यांसारख्या कंपन्यांनाही या यादीत स्थान दिलं आहे. विशेष म्हणजे एलॉन मस्क यांची टेस्ला आणि डेटा स्टोरेज क्षेत्रातील डेल व HP, तसेच प्रगत चिप्स बनवणारी एनव्हिडिया आणि आर्थिक व्यवहार हाताळणारी JP मॉर्गन चेस यांचाही यात समावेश आहे. इराणचा दावा असा आहे की या कंपन्यांच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार आणि चिप तंत्रज्ञान इराणवर लादलेल्या निर्बंधांना आणि लष्करी कारवायांना बळकटी देतात. या इशाऱ्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 रोजी तेहरानच्या वेळेनुसार रात्री 8 वाजेपासून सुरू होणार असल्याचं इराणने जाहीर केलं.
इराणने या कंपन्यांच्या मध्यपूर्वेतील कार्यालयांमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट केलं आहे की ज्याप्रमाणे अमेरिकेने इराणच्या जमिनीवर दहशतवादी हालचाली केल्या, त्याचप्रमाणे आता या कंपन्यांच्या केंद्रांचा नाश करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. या इशाऱ्यांमुळे दुबई, कतार आणि कुवेत सारख्या देशांमध्ये खळबळ उडाली आहे, जिथं या अमेरिकन कंपन्यांची मोठी कार्यालयं आणि डेटा सेंटर्स आहेत. त्यासोबत अमेझॉनने आधीच नोंदवलेलं होतं की त्यांच्या संयुक्त अरब अमिरातीतील केंद्रांवर काही ड्रोन हल्ल्यांचा या आधी देखील प्रयत्न झाला होता. त्यामुळं या इशाऱ्यावर अमेरिका काय ऍक्शन घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा मंडळी, सगळ्यात आधी अमेरिकेनं आपल्या मिडल ईस्टमधील सगळ्या लष्करी तळांना, विशेषतः कतार, कुवेत आणि सौदी अरेबियामधील तळांना हाय अलर्टवर ठेवला आहे. जर इराणने 18 कंपन्यांपैकी कोणत्याही एका कंपनीच्या कार्यालयावर हल्ला केला तर अमेरिका प्रोपोर्शनल रिस्पॉन्स न देता थेट इराणच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर हल्ला करू शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच असे संकेत दिले होते की त्यांची हवाई दलं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यासाठी सज्ज आहेत. अमेरिकेने आपल्या विमानवाहू नौका आणि स्टेल्थ बॉम्बर्सना इराणच्या रडार यंत्रणेच्या बाहेर तैनात केले, जेणेकरून गरज पडल्यास काही मिनिटात इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करता येऊ शकतील. दुसरी महत्वाची ऍक्शन ही सायबर डोमेनमध्ये असेल. इराणने टेक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानं अमेरिकेची सायबर कमांड इराणच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये प्रीएम्प्टिव्ह सायबर हल्ला करू शकते. इराणची वीज यंत्रणा, पाणी पुरवठा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची मिसाईल नियंत्रण यंत्रणा जाम करणं हा अमेरिकेचा पहिला उद्देश असू शकतो. स्टक्सनेट सारख्या प्रगत मालवेअरचा वापर करून इराणची अणुकेंद्र निकामी करणं ही देखील अमेरिकेसाठी एक मोठी ऍक्शन असू शकते. तसेच अमेरिका राजकीय स्तरावर इराणला पूर्णपणे एकाकी पाडण्याची प्रक्रिया तीव्र करेल. या 18 कंपन्यांचं जागतिक अर्थव्यवस्थेत मोठं स्थान आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन आणि आशियाई मित्र राष्ट्रांना एकत्र करून इराणवर संपूर्ण व्यापारी बंदी लादण्यासाठी दबाव आणू शकतो. बाकी मंडळी, इराण त्यांच्याकडे गुप्त पद्धतीने असलेल्या न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करू शकतो का? या युद्धात पुढची मोठी हालचाल काय असू शकते याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.